Hello students, in today's lecture we discuss the macroevolution and the concept of species. In last lecture we discussed microevolution and their examples. But in today's lecture we focus on the macroevolution. You know very well what is meant by macro. Macro means large size. So macroevolution means they there is a change in the level of species at higher time period. Macroevolution is evolution on a scale of separated gene pools. म्हणजे एका पर्टिक्युलर पॉप्युलेशन मधून दुसरी पॉप्युलेशन तयार होणं, नवीन स्पीसीज तयार होऊन तिची पुढे पॉप्युलेशन तयार होणं, एक सेपरेट जीन पूल तयार होणं. आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय जीन पूल. टोटल जेवढे काही आलेले आहेत त्यांची जी सम आहे पॉप्युलेशनची, दॅट इज अ जीन पूल. सो macroevolutionary studies focus on change that occurs at or above the level of species in contrast with microevolution. म्हणजेच macroevolution स्टडी जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला मायक्रोइव्होल्यूशन ची सुद्धा स्टडी होते. म्हणजेच जेव्हा मॅक्रोइव्होल्यूशन एखाद्या स्पीसीज मध्ये घडत असतं तर मायक्रोइव्होल्यूशन घडतच पुढे मॅक्रोइव्होल्यूशन आपल्याला तिथे दिसेल. आधी स्मॉल लेवलला होत जाऊन त्याच्या पुढे लार्ज लेवलला इव्होल्यूशन दिसेल. सो रेफर टू smaller evolutionary changes within a species or population. Species मध्ये सपोज एखादी इन्सेक्टची पॉप्युलेशन आहे, एका स्पीसीजला बिलॉंग करणारी, त्यामध्ये जीन लेवलला चेंजेस होऊन मायक्रोइव्होल्यूशन होऊन पुढे मॅक्रोइव्होल्यूशन मध्ये आपल्याला ते कन्वर्ट झालेलं दिसेल. सो paleontology, evolutionary developmental biology and comparative genomics study contribute most of the evidence for the pattern and process that can be classified as a macroevolution. Macroevolution होतंय किंवा मायक्रोइव्होल्यूशन ची जी काही स्टडी आहे ती इव्हिडन्स वर बेस आहे. इव्हिडन्सेस आपल्याला कोणते कोणते भेटले त्यावरून आपण हे सांगू शकतो की एखाद्या स्पीसीजची अँसेस्टर स्पीसीज कशी असणार आहे आणि त्या अँसेस्टर स्पीसीज पासून वेगळ्या वेगळ्या स्पीसीज डायव्हर्ट कशा झालेल्या असणार आहेत. फॉसिल्सची आपण स्टडी करतोय. जे काही फॉसिल्स आपल्याला भेटलेले आहेत जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये, दॅट इज अ पॅलिओन्टॉलॉजिकल स्टडी. इव्होल्युशनरी डेव्हलपमेंटल बायोलॉजी आपण बघितलं, एम्ब्रियोलॉजिकल, फिशचा एम्ब्रियो, सॅलॅमँडरचा एम्ब्रियो, रेप्टाइल्सचा एम्ब्रियो, बर्ड्सचा एम्ब्रियो, ह्युमनचा एम्ब्रियो. ह्या अशा एव्हिडन्सेस वरून आपण कंपॅरेटिव्ह केलं, जीन लेवलला, जीनोम लेवलला त्याची स्टडी केली आणि मग आपण मॅक्रो इव्होल्यूशन कसं होतं हे पाहिलेलं. सो a well known example of macroevolution is the appearance of feathers during the evolution of birds from theropod dinosaurs. थेरॅपॉड डायनोसॉर्स पासूनच बर्ड्स इव्हॉल्व झालेले आहेत. म्हणजे थेरॅपॉड डायनो
सोर्सला फीदर्स हे एक अडॅप्टेशन झालं, चेंज झालं त्या स्पीसीज मध्ये आणि ती स्पीसीज पुढे जाऊन बर्ड्स मध्ये कन्वर्ट झालेली. Abrupt transformations from one biological system to another, for example, the passing of life from water into land or the transition from invertebrates to vertebrates are rare. Few major biological types have emerged during the evolutionary history of life and most of them survive till today. असे काही लाईफ मध्ये झालेले इव्होल्युशन आहे जे आणखीनही आपल्या टुडेच्या अर्थवर इव्हॉल्व आहे. जसे की when life forms take such a giant leaps, they meet little to no competition and are able to exploit a plethora of available niches following a pattern of adaptive radiation. आपण अडॅप्टिव्ह रेडिएशन बघितलं, ठीक आहे, ज्यालाच डायव्हर्जंट इव्होल्युशन पण म्हणतात. So this can be lead to the convergent evolution. Divergent evolution प्लस पुढे काय करतं, convergent evolution ला लीड करतं. So when unrelated population display similar adaptations. एक्झाम्पल आपण जर बघितलं मॅक्रो इव्होल्युशनचं, जे वेल नोन स्टडीड आहे, that is a horse evolution. हॉर्स, आताचा जो प्रेझेंट हॉर्स आहे, आताचा जो घोडा आहे, स्पीसीज जी आहे हॉर्सची, तिचा जो म्हणजे त्याची जी अँसेस्टर स्पीसीज आहे ती पूर्णपणे आताच्या हॉर्स पेक्षा डिफरंट आहे. The evolutionary course of Equidae, a wide family including all horses and the related animals. आता horses शी related कोण असणार आहे? Donkey, zebra हे जे आहेत हे Equidae family शी related आहेत. So is often viewed as a typical example of macroevolution. The earliest known genus, that is a Hyracotherium, now reclassified as a Paleotheri, was a herbivore animal resembling a dog-like that lived in the early Cenozoic era. आता Paleozoic, Cenozoic, Mesozoic हे इरा आहेत जिओलॉजिकल टाइम स्केलचे. त्यामध्ये सिनोझोइक जो इरा होता त्यावेळेस हॅरेकोथेरियम स्पीसीज होती, जी कशी होती, डॉग सारखी रिझेम्बलन्सला होती, म्हणजे आताच जी डॉगची साईज तशी होती. त्या स्पीसीज मध्ये मॅक्रो इव्होल्युशन होत, इव्होल्युशनरी चेंज होत, आताचा जो हॉर्स आहे तो इव्हॉल्व झालेला आहे. ठीक आहे. At its habitat transferred into an open arid grassland, selective pressure required that the animal become a fast grazer. कसा होता तो? Fast grazer होता. Thus, elongation of legs and head as well as reduction of toes gradually occurred and producing the only extant genus of Equidae, that is a Equus. So, this is the macroevolutionary changes of horse species. बघा, आता Eohippus, then Mesohippus, Meryhippus, Pleohippus and Equus. आताचा जो at present चा जो आहे तो हॉर्स असा आहे, पण त्याचा जो ancestor होता Eohippus होता, हॅरेकोथेरियम, तो कसा होता? डॉग लाईक अपीअरन्स होता. नंतर त्याच्यामध्ये तो कसा होता? फास्ट ग्रेझर होता, ग्रेझिंग करणारा होता, जास्त गवत खाणारा होता. त्याच्यामध्ये इव्होल्युशनरी चेंजेस झाले, बोन्सची साईज वाढली, टोजची जी साईज आहे किंवा नंबर आहे ती कमी झालेली आहे, तुम्हाला फिगर मध्ये दिसून येईल. आणि आताचा जो
प्रेझेंट हॉर्स आहे त्याचं इव्होल्युशन झालेलं आहे. So now we are focusing on the species concept. आपण आतापर्यंत मायक्रो इव्होल्युशन, मॅक्रो इव्होल्युशन बघितलं, पण आता आपल्याला स्पेशल स्पीसीज ही कन्सेप्ट काय आहे, ती कोणत्या कोणत्या सायंटिस्टने सांगितलेली आहे, त्याचबरोबर किती टाइप्स आहेत स्पीसीज कन्सेप्टचे हे आपल्याला बघायचे. So species is a Latin word that means appearance or form or kind. Species या शब्दाचा अर्थ काय होतो? appearance किंवा form किंवा kind म्हणजे प्रकार. Indeed, we learn to distinguish between the kinds of animals. For example, cow, buffalo, and also between different plants like wheat and maize from difference in their appearance. पण मॉडर्न टॅक्झॉनॉमीचा जो फादर होता कार्लेस लिनॅयस, त्याने काय केलंय? नॉमेनक्लेचर सिस्टीम काढली which describe individual species in terms of their physical form. Morphology is still the most common criterion used to categorize the species. So, of course, modern taxonomists use other differences also for dividing the organism into species. एका particular species ला सायंटिफिकली नॉमेनक्लेचर कोणी केलेलं आहे? कार्लेस लिनॅयसने केलेलं आहे. The various species concepts suggested from time to time are summarized below. आता डिफरंट तुम्हाला स्पीसीजच्या कन्सेप्ट आहेत आणि कुणी कुणी त्या मांडलेल्या आहेत हे आज आपल्याला बघायचंय. तर पहिली स्पीसीजची कन्सेप्ट आहे मॉर्फोलॉजिकल स्पीसीज concept. This view define a species. बघा, प्रत्येकाने स्पीसीज ची डेफिनेशन वेगळी वेगळी सांगितलेली आहे. मॉर्फोलॉजिकल स्पीसीज कन्सेप्ट काय म्हणते? A group of individuals which resemblance or which resemble among themselves in all essential structural features and visibly differ from all other kinds of organism in many morphological characters. म्हणजे इथे दोन वेगवेगळ्या स्पीसीज आहेत हे आपण कोणाच्या बेसिसवर म्हणतोय? तर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स बघून, त्यांचे बाहेरील जे भाग आहेत मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स त्याच्यावरून दोन वेगळ्या वेगळ्या स्पीसीज आहेत असं सांगण्यात येतं. ही स्पीसीज कन्सेप्ट कुणी मांडली? This species was given by Davis and Heywood. The species formed on the basis of morphology are called morphological species or morphospecies. ठीक है? Now, next. Another species concept is biological species concept. So, this concept is an advanced concept which is accepted all over and which given by Ernest Mayr in 1942. यांनी स्पीसीज ची जी कन्सेप्ट आहे ती कशी डिफाइन केलेली आहे त्यावर लक्ष द्या. A population or a group of population, the members of which have the potential to interbreed freely among them in nature to produce viable and fertile young ones, but they cannot produce viable and fertile young ones with members of other species. बघा, आपण बायोलॉजिकल स्पीसीज कन्सेप्ट म्हणतोय किंवा बायोलॉजिकल स्पीसीज म्हणतोय, तर ते कोणाच्या बेसिसवर? तर
अशा स्पीसीजेसचं पॉप्युलेशन जे की एकमेकांसोबत रिप्रोडक्शन करू शकतात आणि रिप्रोडक्शन केल्यानंतर जो यंग वन तयार होईल तो पण कसा असला पाहिजे, फर्टाईल यंग वन असला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, इन शॉर्ट बायोलॉजिकल स्पीसीज कन्सेप्ट मध्येच आपण बघतोय, member of the same species are reproductively compatible म्हणजे ते रिप्रोडक्शन करू शकतात, but they are reproductively isolated from other species. Thus, genetic exchange is possible between members of the same species and it is not possible between the member of the different species. म्हणजे एक सिंगल स्पीसीज जी की एकमेकांसोबत रिप्रोडक्शन करू शकते, ते जेनेटिक एक्सचेंज करू शकतात. पण वेगळी जर स्पीसीज असेल तर आता बघा, डॉगी आणि हॉर्स मध्ये जर रिप्रोडक्शन घडून आणलं तर रिप्रोडक्शन ठीक आहे त्याच्यामध्ये होतं, दोन्ही वेगळ्या वेगळ्या स्पीसीज आहेत, पण ते ज्या यंग वन ला बर्थ देतात त्यांना म्यूल म्हणतात, मराठीमध्ये त्याला खेचर म्हणतात. ते जे खेचर आहे ते फर्टाईल नसतात, ते त्यांची नवीन पॉप्युलेशन तयार करू शकत नाहीत. पण डॉंकी एकमेकांसोबत रिप्रोडक्शन करून डॉंकी प्रोड्यूस करू शकतात जो की फर्टाईल असणार आहे. ठीक आहे. द स्पीसीज रेकग्नाइज्ड ऑन द बेसिस ऑफ reproductive potential are known as biological species, or it is also called as biospecies. Species that are identical morphologically, that is in outward appearance, or are very nearly, so it is called as sibling species. काय म्हणतात? मॉर्फोलॉजिकल जर दोन स्पीसीज आयडेंटिकल दिसत असतील तर त्यांना म्हणतात सिबलिंग स्पीसीज. Such species, despite their similarity, qualify as distinct species by being reproductively isolated. For instance, Drosophila pseudoprusca and Drosophila permissis are similar but fail to interbreed. म्हणजे बघा, ड्रॉसोफिलाचे हे जे दोन स्पीसीज आहेत ते दिसायला एक्झॅक्टली सिमिलर दिसतात, पण त्या दोघांमध्ये रिप्रोडक्शन घडून येत नाहीत. म्हणजे मॉर्फोलॉजिकली ज्या दोन स्पीसीज एकसारख्या आयडेंटिकल दिसायला असतात त्यांना आपण सिबलिंग स्पीसीज म्हणतो, पण त्या मोस्ट ऑफ ऑल रिप्रोडक्शन करू शकत नाही, इंटरब्रीड होऊ शकत नाही. The biological species concept does not apply to the asexually reproducing organism. आता काही ऑर्गॅनिझम जे आहेत जसं की ईस्ट आहे, अल्गी आहे, ठीक आहे, हे असे असेक्शुअल रिप्रोडक्शन यांच्यामध्ये आपल्याला दिसतं. तर बायोलॉजिकल स्पीसीज कन्सेप्ट ही त्याला लागू पडत नाही. All prokaryotes, some protists like amoebas, eugenias, certain fungi and some plants like banana multiply by asexual means only. म्हणजे यांच्यावर बायोलॉजिकल स्पीसीज कन्सेप्ट अप्लाय होत नाही. They must be assigned to species on the basis of morphologically and biochemical characters. ठीक है? Now, fossil species also can be separated by morphological features and not by criterion of reproductive isolation. आता
जे काही इव्हिडन्सेस आपल्याला भेटलेले आहेत, फॉसिल्स आपल्याला भेटलेले आहेत, तर फॉसिल्सची जी स्टडी आहे, आपण एखाद्या ॲनिमलचे फॉसिल जर आपल्याला भेटले तर आपण त्या ॲनिमलला काय करतो, मॉर्फोलॉजिकली कंपेअर करतो दुसऱ्या ॲनिमलशी किंवा दुसऱ्या स्पीसीसशी. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन करून फॉसिल्स स्पीसीजेसला क्लासिफाय करता येत नाही. ठीक आहे. नेक्स्ट, biologists at time combine morphologically and geographically separated species into a single species on the basis of their successful interbreeding. जे बायोलॉजिस्ट आहेत ते काय करतात, मॉर्फोलॉजिकली पण स्टडी करतात किंवा ज्या स्पीसीज जिओग्राफिकली आयसोलेट झालेल्या आहेत त्यांची स्टडी करतात. Such a unfilled species is known as polytypic species. अशी स्टडी करून ज्या स्पीसीज शोधलेल्या आहेत, अनफाईड झालेल्या आहेत, त्यांना म्हणतात पॉलीटायपिक स्पीसीज. फॉर एक्झाम्पल, the various species of North American sparrow have been put together as geographic races or subspecies of the song sparrow Passerella melodia. बघा इथे एक्झाम्पल काय घेतलेले आहे, पॉलीटायपिक स्पीसीजचे. नॉर्थ अमेरिकामध्ये ज्या स्पॅरो आहेत, ज्या चिमण्या आहेत, त्या जिओग्राफिकल एरियाने ज्या दुसरीकडं भेटलेल्या त्यांच्या सब स्पीसीज चिमण्या आहेत, ज्यांचं नाव आहे पॅरासेला मेलोडिया. ह्या काय आहेत, दोन्ही पॉलीटायपिक स्पीसीजचा प्रकार आहे. ठीक आहे. So this is the biological species concept. Now next one is cohesive species concept. This type of concept was proposed by Alan R. Templeton in 1989. म्हणजे आत्ताच एक 30 ते 32 वर्षापूर्वी ही कन्सेप्ट मांडलेली आहे. To broaden the biological species concept by including asexual organisms and downplaying interbreeding in sexual reproducing organisms. आता ह्यांनी बघा असेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांचा सुद्धा विचार केलेला आहे. काय म्हणतात ते, इट एम्फसाइजेस cohesion of phenotype as the basis of species integrity, with each species defined by its integrated complex of genes and set of adaptations. Asexual reproduction is an effective cohesion mechanism. Cohesion. The cohesion concept also acknowledges that interbreeding between some species produces fertile hybrid offspring, and that the hybrid sometimes mate successfully with one of their parent species. इथे एक्झाम्पल काय घेतलेले बघा, लायन ज्याचं सायंटिफिक नेम आहे पॅन्थेरा लिओ, टायगर ज्याचं सायंटिफिक नेम आहे पॅन्थेरा टिग्रिस, which produce fertile young one. या दोघांचं युनियन करून जो यंग वन तयार करण्यात आला तो कसा होता, फर्टाईल होता. पण जेव्हा मेयर म्हणजे इक्वस कॅबेलस and male ass, that is equus asinus, produce sterile mule. ह्या दोघांचा जो ऑफस्प्रिंग होता तो कसा होता, स्टराईल होता. म्हणजे काही
स्पीसीजेस फर्टाईल हायब्रिड ऑफस्प्रिंग तयार करतात, तर काही स्पीसीजेस स्टराईल ऑफस्प्रिंग तयार करतात. So, the female mule may however produce young ones with male horse or assay. ठीक है. Next concept is evolutionary species concept. बघा, आपण आतापर्यंत 3 स्पीसीजच्या कन्सेप्ट बघितल्या. मॉर्फोलॉजिकल स्पीसीज कन्सेप्ट, बायोलॉजिकल स्पीसीज कन्सेप्ट, कोहेसिव्ह स्पीसीज कन्सेप्ट आणि ही फोर्थ आहे इव्होल्युशनरी स्पीसीज कन्सेप्ट, which define a species as a group of organisms that is derived from its ancestor म्हणजे पूर्वज, by a process of slow steady evolutionary change and is not regarded as a member of the same species as its ancestor. इव्होल्युशनरी स्पीसीज कन्सेप्ट काय सांगते, तिच्या नावातच आहे, अशी स्पीसीज जी तिच्या ancestor पासून तयार झालेली आहे इव्होल्युशनरी चेंज होत. A species is a lineage, that is, the sequence of ancestor descendant population that is evolving independently of other such groups and has its own separate and unique evolutionary role and tendencies. इव्होल्युशनरी स्पीसीज कन्सेप्ट कुणी सांगितली आहे? जॉर्ज गेलॉर्ड सिम्पसन. कधी? 1961 मध्ये. This concept of species incorporates change in organisms. The evolutionary species is also called chronospecies. Chronos means subdivision of geological type. Evolutionary species concept ने ज्या species स्टडीड झालेले आहेत त्यांना इव्होल्युशनरी स्पीसीजेस म्हणतात किंवा क्रोनोस्पीसीजेस म्हणतात. No single definition of a species is likely to cover all cases. आता हे जेवढे पण आपण काय बघितले, the classical biological species concept implies almost complete isolation of the gene pool, whereas other species concept recognize some degree of genetic exchange between species. काही species concept morphological character वरून आहे, काही genetical character study करून बघितलेल्या आहेत. So there is a tendency to follow a middle position in defining a species. Generally accepted definition is given by or is given here. म्हणजे एवढ्या सगळ्या जणांची स्पीसीज कन्सेप्टची जी काही थेरी आहे ती पूर्णपणे स्टडी करून accepted definition स्पीसीजची काय तयार करण्यात आली, तर बघा, species are made up of population of similar individuals differing from other species which breed mostly among themselves and rarely with other species, okay, are reasonably stable and yet are sufficiently flexible and plastic that they tend to change in the course of many generations. म्हणजे अशा ना आपण स्पीसीज म्हणू शकतो जे की पॉप्युलेशन मध्ये किंवा एका पॉप्युलेशन मध्ये सिमिलर इंडिव्हिज्युअल आहेत, रिप्रोडक्टिव्हली इंटरब्रीड होत आहेत, ऑफस्प्रिंग तयार करतायत आणि ऑफस्प्रिंग पण कसे आहेत? स्टेबल आहेत, सफिशियंटली फ्लेक्सिबल पण आहेत आणि जनरेशन टू जनरेशन जो काही चेंज त्याला
एन्व्हायरमेंटली होणारे इव्होल्युशनरी होणारे त्याला ते फिट असणार आहेत किंवा त्यांच्यामध्ये फ्लेक्सिबल होण्याची कॅपॅसिटी असणार आहे. सो दिस डेफिनेशन रेफर टू, ह्या डेफिनेशन मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करण्यात आलाय? फेनोटायपिक कॅरेक्टरचा, ब्रीडिंग बिहेवियरचा and status as an evolutionary unit of the group of organisms. So, the vague words are italicized in the definition, म्हणजे species किंवा specific जे नाव असतं, तुम्ही जर बघितलं तर italic स्टाईल मध्ये लिहितात. As regard the recognition of species that are two groups of evolutionary biologists, म्हणजे कसं आपण शोधायचं की हे जे पर्टिक्युलर नाव आहे, आता जसं पॅन्थेरा टिग्रिस टायगरचं नाव आहे, तर पॅन्थेरा हे जेनेरिक नाव आहे आणि टिग्रिस हे स्पेसिफिक नाव आहे. तर पॅन्थेरा टिग्रिस लिहिताना कसं लिहितात? इटॅलिक स्टाईलने लिहितात, ज्याच्यामुळं आपल्याला समजतं की हे एका स्पीसीजचं नाव आहे. Now, next species concept is ecological species concept. So, this idea defines the species on the basis of where they live or where they live and what unique role they play in the environment instead of what they look like. Ecological species म्हणजे अशा स्पीसीजचं क्लासिफिकेशन केलेलं आहे ज्या स्पीसीजचं हॅबिट कसं आहे, हॅबिटॅट कसं आहे, इकोलॉजिकल त्याचा रोल काय आहे, त्याचं नीचे काय आहे. This concept emphasizes the position and function of species in the environment. Environment मध्ये त्या स्पीसीजचा रोल काय आहे यावर इकोलॉजिकल स्पीसीज कन्सेप्ट तयार झालेली आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा इथे काय. Two populations of animals which look identical would qualify to be two ecological species if each inhabits a particular type of environment such as freshwater pond having a unique set of chemical, physical and biological conditions. म्हणजे फ्रेशवॉटर पॉन्ड मध्ये जर दोन वेगळ्या वेगळ्या पॉप्युलेशन राहत असतील, पण समजा फिशची पॉप्युलेशन आहे, कटला फिश आहे, कटला फिश सरफेस फीडरला राहते आणि मृगल फिश जी आहे ती बॉटम लेवलला राहते. दोन्हीही फिशच आहेत, स्पीसीज वेगळे आहेत, पॉप्युलेशन त्यांची वेगळी आहे, पण इकोलॉजिकल त्यांचा जो नीचे आहे तो वेगळा आहे. दोन आपण म्हणू एक प्रकार पडलेले आहेत, लिम्बर्स or limpers who tend to group populations or smaller taxa into a single species or a larger taxon. ठीक आहे. आणि splitters आहेत who tend to recognize minute differences and on their basis divide the same population or large taxon into separate species or smaller taxa. Taxon and taxa ह्याच्यावर त्यांचे हे दोन प्रकार पडलेले आहेत. So, thank you very much. In next lecture, we discuss the new topic.